महाराष्ट्राला 13 ऑगस्टपासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिकसह 10 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. हवामान खात्याकडून सतर्कतेच्या सूचना. राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला. पुढील 5 दिवसांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज. राज्यामध्ये येणाऱ्या 5 दिवसांमध्ये सर्वदूर आणि मुसळधार पावसाची शक्यता कमीच. मुंबईमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाची विश्रांती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 88.40% स्थिरावला. महापालिकेनं लागू केलेली 10% पाणी कपात अद्याप कायम. ठाणेकरांना दिलासा. बारवी धरण ओव्हरफ्लो. स्वयंचलित दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू. धरण परिसर आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा. करमाळा तालुक्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं पिकं धोक्यात. पावसाअभावी कोवळी पिकं करपण्याच्या मार्गावर. पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटली. गोंदियामध्ये वैनगंगा नदीवरील थापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडले. 17 दरवाजांमधून 1,11,812 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रामध्ये वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पनवेलमध्ये पावसाळ्यातही पाणी टंचाई कायम. कळंबोली, रोडपाली परिसरात अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त. 32 MLD गरज असताना केवळ 19 ते 22 MLD पाणी पुरवठा. उपमहापौरांच्या प्रभागातही हीच परिस्थिती. नाशिकच्या इगतपुरी शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. इगतपुरी शहरातील रेल्वे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. धरण 100% भरल्यानंतर सांडव्यावरून विसर्ग सुरू. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवला आहे. सध्या धरणाचे 25 गेट अर्धा मीटरनं उघडले असून त्यातून 1,05,106 क्युसेक पाण्याचा प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू.